Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter photosynthesis. तर मित्रांनो, फोटोसिंथेसिस मध्ये चला सरळ बसा सगळ्यांनी, एकदम सरळ बसायचंय. आपण सगळं रिवाइज करणार आहोत. सरळ बसा, डोळे बंद करा. चला डोळे बंद करा. केले. गुड 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 गुड. सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट रिवाइज करायचे. 10 एक्सपेरिमेंट 10 सेकंदात रिवाइज करू. पहिला एक्सपेरिमेंट कुठला बेटा मला सांगा. काय सांगितलं. व्हॅरिगेट लीप एक्सपेरिमेंट. कन्क्लुजन काय बेटा इथं. ग्रीन पार्ट्स परफॉर्म द फोटोसिंथेसिस. सेकंड मला सांगायचं कुठला होता, बोलायचं माझ्यासोबत. काय होता बेटा. हाफ लीफ एक्सपेरिमेंट. काय कन्क्लुजन होतं. CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. थर्ड पॉईंट काय होता बेटा मला सांगायचं. जोसेफ प्रिस्ली. काय सांगितलं होतं बेटा यांनी. प्लांट्स रिस्टोर द ऑक्सिजन कंटेंट विच आर यूज बाय द बर्निंग कॅन्डल अँड ब्रिथिंग माउस. यानंतर कोण आलं बेटा. जॅन इंजिन हाऊस. काय सांगितलं. ॲक्वॅटिक प्लांट्स एअर बबल रिलीज करतात सनलाईटमध्ये. बरोबर ना बेटा. जोसेफ प्रिस्ली साहेबांचंच कन्क्लुजन आहे बेटा हे, की लाईटच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिजन रिलीज होतो, पण याला आपल्याला एनसायटीत मेन्शन केलेलं नाही. मग हे आपण काय सांगतोय. जॅन इंजिन हाऊसच्या नावाने सांगतो बाळांनो. नेक्स्ट आपण काय घेतलं बाळांनो. जुलियस वॉन सॅक्स. काय सांगितलं. स्पेशल बॉडी कंटेन अ सबस्टन्स. म्हणजे कोण बेटा इथं. क्लोरोफिल इज प्रेझेंट इन अ क्लोरोप्लास्ट. ग्लुकोज कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. स्टारच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. यानंतर कोण आलं. TW एंजल म्हणे. हे पोरा कोणती आलगी बेटा. क्लोरो दॅट इज अ क्लॅडोफोरा. बरोबर बेटा. काय मिळाला. स्पेक्ट्रम. काय नाव. विबग्योर. कुठली लाईट होती. ब्ल्यू आणि रेड. कुठला बॅक्टेरिया होता. ऑक्सिजन सिकिंग बॅक्टेरिया. आलं बेटा. चलो. वॅनिल साहेबांनी काय सांगितलं होतं बेटा. वॅनिल साहेबांनी कुठले बॅक्टेरिया घेतले बेटा. सल्फर युटिलायझिंग बॅक्टेरिया. यांनाच आपण किमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणूयात. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया. हायड्रोजन डोनर कोण आहे इथं. H2S. आणि काय वापरला. हायड्रोजन. मला सांगा काय रिलीज केलं. सल्फेट. तसंच प्लांटमध्ये हायड्रोजन देणारा कोण आहे. वॉटर. आणि रिलीज काय करतो. ऑक्सिजन. मला सांगा बेटा. रॉबर्ट हिल साहेबांनी काय सांगितलं. हायड्रोजन देणारा वॉटर असेल, पण घेणारा कोण. त्यांचा कंपाऊंड काय नाव. DCPIP आणि फेरोसायनेट. मला सांगा तसा नॅचरली कोण प्रेझेंट आहे. NADP+. ओके बेटा. चलो. डॉक्टर अर्नरनी NADP+ सांगितलं. रुबेन कॅमेन साहेबांच्या प्रमाणे CO2 मधला ऑक्सिजन कुठे सापडतो. कार्बोहायड्रेट आणि वॉटर. वॉटरमधला ऑक्सिजन कुठे सापडतो. इन द एअर. इथपर्यंत बघितलं होतं. चलो नेक्स्ट पॉईंटकडे या. क्लोरोप्लास्ट अलाइनमेंट. हाय इंटेन्सिटीला कसा. पॅरास्ट्रॉपी पॅरलल. लो इंटेन्सिटीला एपिस्ट्रॉपी परपेंडिक्युलर. आणि बेटा मला सांगा स्कॅटर. मॉडरेटला काय स्कॅटर असेल बेटा. अपोस्ट्रॉपी म्हटलं. यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंटकडे आलो होतो. आपण बघितलं होतं एक्सपेरिमेंट क्रोमॅटोग्राफीचा एक्सपेरिमेंट. डोळे उघडा सगळ्यांनी. चांगलासा हात फिरून घ्या डोळ्यांवरून. ऐका व्यवस्थित बेटा. मी रिवाइज करतोय कालचा एक्सपेरिमेंट. क्रोमॅटोग्राफीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सांगितलं एक पेपर घेतला गेला, ज्याच्यावर आपण पानांमधून काय काढले होते. मिक्सचर काढलं होतं. हिरवा मिक्सचर मिळाला आणि तो आपण काय केला. त्या पानावर लोड केला. लोड केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळाली बेटा, की या सोल्यूट पार्टिकल्सला आपण एका सॉल्व्हंट सिस्टीममध्ये टाकलं. सॉल्व्हंटला काय म्हणायचं. सॉल्व्हंट सिस्टीम म्हणायचं. कागद पाण्याला काय करतं. ॲब्झॉर्ब करतं. हळूहळू पाणी वर जायला लागलं. मग सोल्यूट प्लस सॉल्व्हंट काय झालं बेटा. सोल्युशन. आणि हे सोल्युशनमध्ये कागदावर स्प्रेड झालं. ज्या वेळेस हे सोल्युशन त्या कागदावर स्प्रेड होतंय त्याला आपण काय म्हटलं. सेपरेशन ऑफ मिक्सचर. मिक्सचर सेपरेट झालं म्हणजे काय झालं बेटा मला सांगा. पिगमेंट सेपरेट झाले आपले. पिगमेंट सेपरेट झाल्यानंतर आपण काय म्हणतो बेटा इथं आपल्याला 4 पिगमेंट मिळाले, जे की वेगवेगळ्या कलरचे आपल्याला दिसले. पण त्या क्रोमॅटोग्राफी पेपरला आता काय नाव द्यायचं आपण. क्रोमॅटोग्राम नाव द्यायचं. इथपर्यंत बघितलं होतं की नाही बाळांनो आपण. आता आपण पुढच्या पॉईंटला आज सुरुवात करतोय. ओके. चल बोर्डकडे लक्ष आहे बेटा सगळ्यांनी. पहिलाच पॉईंट आपण काय घेतो बेटा. लीफ शोज करतो बरं मी. चलो. लीफ शोज कलर किंवा ग्रीन कलर म्हणण्यापेक्षा मी डिफरंट कलर म्हणतोय. डिफरंट कलर. एखादा लीफ जो असतो बेटा तो डिफरंट कलर दाखवतो. कशामुळे बाळांनो. याचं रिझन आपण काय सांगतो तर याचं एक सोपं रिझन सांगायचं. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डिफरंट काइंड ऑफ पिगमेंट्स. मग कशामुळे होतं बेटा मला सांगा. हे ड्यू टू डिफरंट डुकरं. पिग म्हणजे काय बेटा. डुकरं. हां पिगमेंट्स. मग पिगमेंट्स म्हणजे काय. दीज आर द स्मॉल स्ट्रक्चर. ओके. चलो पिगमेंट समजून घ्या बेटा काय आता इथं. चला लक्षात द्या. डुकरांकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपण काय सांगितलं होतं बाळांनो मला सांगा इथं. दिस इज अ वॉट. क्लोरोप्लास्ट काढला बेटा. काय होता बाळांनो आपला हा क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टमध्ये मला सांगा बेटा मी हे काय काढलं इथं. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅना. ग्रॅनाच्या मध्ये याला आपण काय नाव देतो बेटा इथं. ग्रॅना. बरोबर आहे बेटा. या ग्रॅनामधून हा कोण आला बेटा मला सांगा इथं. एकच पार्ट घेतला बेटा मी. हा कोण असेल मला सांगा इथं. इट इज अ थॅलॅकॉइड. काय बेटा मला सांगा. थायलॅकॉइड किंवा थॅलॅकॉइड. या थॅलॅकॉइडमध्ये आपण सांगतो बेटा इथं काय प्रेझेंट असतात. पिगमेंट्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात बेटा मित्रांनो मला सांगा इथं. पिगमेंट. थॅलॅकॉइड आपण म्हणतोय बाळांनो इथं पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहे बेटा इथं. पिगमेंट्स प्रेझेंट आहेत.
समजलं बेटा सगळ्यांना लक्षात इथपर्यंत आलं? म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो? याचा अर्थ एकदम साधा आणि सोपा आपण सांगतोय की फोटोसिंथेसिससाठी लागणारा जो पिगमेंट असतो त्याचबरोबर लीफला जो ग्रीन कलर देणारा पिगमेंट असतो तो कुठे प्रेझेंट आहे बेटा? थायलॅकॉइडमध्ये. थायलॅकॉइड कुठे बेटा? ग्रॅनामध्ये. ग्रॅना कुठे बेटा? क्लोरोप्लास्टमध्ये. समजलं बाळांनो सगळ्यांना इथपर्यंत? याला अजून पुढे आपण बघणार आहोत. पुढे अजून एक छान पॉईंट शिकायचा आहे, क्वांटाझोम. तो नंतर शिकू बेटा. मग आपल्याला समजलं बेटा की वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स प्रेझेंट आहे आणि या पिगमेंट्समुळे फोटोसिंथेसिस पण होणार आणि ग्रीन कलर पण येणार. मग सर नेमके कुठले कुठले पिगमेंट्स प्रेझेंट असतात? तर आपण सांगतो बेटा इथं पिगमेंट प्रेझेंट आहे क्लोरोफिल. कुठला पिगमेंट प्रेझेंट आहे बेटा इथं? क्लोरोफिल. कुठला पिगमेंट सांगितलं बेटा मी इथं? क्लोरोफिल. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बेटा, तर आपण क्लोरोफिल पिगमेंट, त्यानंतर मी सांगतो बेटा इथं प्रेझेंट आहे कॅरोटिनॉइड. कुठला पिगमेंट प्रेझेंट आहे बेटा मला सांगा इथं? कॅरोटिनॉइड. त्यानंतर इथं प्रेझेंट आहे बेटा झॅन्थोफिल. कुठला पिगमेंट आहे बेटा मला सांगा इथं? झॅन्थोफिल पिगमेंट. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो? तर आपण असं म्हणायला हरकत नाही हे 3 पिगमेंट आपण विचारात घेतोय बेटा. किती पिगमेंट बेटा? 3. 4 असतात ॲक्च्युली, पण मी नंतर सांगेल कुठले कुठले. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड, झॅन्थोफिल असं नाव आहेत बेटा ते. पण या 4 पिगमेंट 3 पिगमेंटमुळे काय बेटा आपण म्हणतो लीफला काय येणार आहे मित्रांनो इथं? लीफला काय येतं बाळांनो सांगा मला इथं? कलर येतो. लीफला काय येतो? कलर येतो. आणि कलर आला म्हणजे काय बेटा इथं? फोटोसिंथेसिस होणार आहे. समजलं बेटा सगळ्यांना इथं? सो आपण आतापर्यंत शिकलेल्या पार्टमध्ये काय बघितलं बेटा? तर आपण असं सांगतोय की फोटोसिंथेसिससाठी आणि लीफला कलर देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे बेटा मला सांगा? पिगमेंट्स. कोण रिस्पॉन्सिबल आहे? पिगमेंट. सर पिगमेंट म्हणजे काय? पिगमेंट म्हणजे एक केमिकल स्ट्रक्चर. पिगमेंट म्हणजे काय बेटा? एक केमिकल स्ट्रक्चर ज्याचं काम काय बाळांनो? ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. या पिगमेंटचं काम काय बेटा मला सांगा इथं? ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. काय काम असेल बेटा यांचं? ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. यांचं सिंपल काम आहे बेटा ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. म्हणजे याचा अर्थ जर पिगमेंटची डेफिनेशन तुम्हाला विचारली, काय विचारली बाळांनो इथं? पिगमेंटची डेफिनेशन विचारली. व्यवस्थित लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. पिगमेंट म्हणजे नेमकं काय? पिगमेंट या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो असं जर विचारलं तर याचा आन्सर काय सांगणार बेटा तुम्ही मला सांगा बरं? याचं साधं सोपं आन्सर सांगायचं इथं लाईट ॲब्झॉर्बिंग. लाईट ॲब्झॉर्बिंग केमिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन मी प्लांट्स म्हणून दिलं बेटा. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही लीफ म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही क्लोरोप्लास्ट म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही थॅलॅकॉइड म्हणायला पाहिजे होतं, पण तुम्ही प्लांट्स का म्हटले सर? अशी गद्दारी का सर? बरोबर आहे की नाही बेटा? याच्यामागे कारण काय बेटा? आपण एक वेगळा पिगमेंट शिकणार आहोत. कदाचित तो मी एकदम एका वाक्यात सांगून देईन. अँथोसायनिन. काय नाव सांगितलं? अँथोसायनिन. हा पिगमेंट बेटा क्लोरोप्लास्टमध्ये नाही, हा कुठे बेटा आपल्या आपण म्हणूयात सायटोप्लाझम. कोणाच्या पाकळी, फुलाची पाकळी, करोला त्याच्यामध्ये असतो. पण हे आपण नंतर घेऊ, आता त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला. मग आपण आतापर्यंत काय शिकलो बेटा? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजली की लीफला वेगवेगळे कलर काय येतात. लीफ हा ग्रीन कलर दाखवतो, पण कोणी ग्रास ग्रीन कलर, कोणी ब्राईट ग्रीन कलर, कोणी डल कलर, कोणी येलो, कोणी ऑरेंज, कोणी रेड, हे वेगवेगळ्या प्रकारचे कलर एखाद्या लीफला काय येतात याच्या मागे कारण काय सांगायचं बेटा? बिकॉज ऑफ देयर इज अ प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट. समजलं बेटा? मग आपण विचारतो सर पिगमेंट नेमके कुठे असतात? लीफमध्ये असतात. लीफमध्ये कुठे? सेलमध्ये असतात. सेलमध्ये कुठे? क्लोरोप्लास्टमध्ये. क्लोरोप्लास्टमध्ये कुठे? ग्रॅनामध्ये. ग्रॅनामध्ये कुठे? थायलॅकॉइडमध्ये. कुठे बेटा? थायलॅकॉइडमध्ये. समजलं राजा हो इथपर्यंत सगळ्यांना? मग पुढे आपण आलो सर पिगमेंट म्हणजे नेमकं काय करतात? लाईटला ॲब्झॉर्ब करतात. काय करतात बाळांनो? हे लाईटला ॲब्झॉर्ब करतात. सर हे लाईटला ॲब्झॉर्ब करतात म्हणजे काय करतात? सनलाईटला, लाईट एनर्जीला वापरून केमिकलमध्ये कन्वर्ट करायला मदत करतात. मग सर यांचे किती टाईप्स आपण शिकतो? आपण 4 शिकतो. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी. मी फक्त क्लोरोफिल लिहिलं. नंतर बेटा झॅन्थोफिल आणि कॅरोटिनॉइड. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? या पिगमेंटमुळेच आपण म्हणतो कलर मिळतो आणि याच पिगमेंटमुळे आपण म्हणूयात फोटोसिंथेसिस देखील इथं होणार आहे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? मला सांगा बरं बेटा इथपर्यंत लिहून झालं का सगळ्यांचं? से येस ऑर नो? चलो व्हेरी गुड बेटा. बघा लीफमध्ये प्रत्येक बीटला समजताना एक गोष्ट लक्षात घ्यायची बाळांनो, मी जी म्हणतोय, जर आपण असा विचार केला की आपल्या लीफमध्ये फोटोसिंथेसिस होतंय. कुठं होतंय बेटा फोटोसिंथेसिस? लीफमध्ये होतंय. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण फोटोसिंथेसिसच्या सगळ्या रिॲक्शन शिकणार आहोत. आपण लाईट रिॲक्शन पण शिकणार आहोत, आपण डार्क रिॲक्शन पण शिकणार आहोत.
लाईट रिॲक्शन कुठे होते बेटा? ग्रॅनामध्ये. डार्क रिॲक्शन कुठे होते? स्ट्रोमामध्ये. सनलाईटला कोण वापरतो? डायरेक्ट लाईट. कोण सनलाईटच्या प्रोडक्टवर डिपेंड आहे? डार्क. बरोबर बेटा? चल लक्ष द्या. पिगमेंट काय काय सांगितले मित्रांनो मी? क्लोरोफिल पिगमेंट, झॅन्थोफिल पिगमेंट, कॅरोटिनॉइड पिगमेंट. हे काय देतात बेटा? लीफला कलर आणि फोटोसिंथेसिसमध्ये मदत करतात. मला सांगा यांचं काम काय बेटा? ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. मग पिगमेंटची डेफिनेशन काय बेटा? लाईट ॲब्झॉर्बिंग केमिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन अ प्लांट. जे प्लांटमध्ये लाईटला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात त्यांना आपण नाव देतो बेटा पिगमेंट. काय नाव देतो? पिगमेंट्स. काय नाव देतो? पिगमेंट्स. मग मित्रांनो आता एक विशेष गोष्ट अशी बाळांनो, इथं पिगमेंट तर आपण शिकतोय, बरोबर आहे की नाही बेटा? पण पिगमेंटचे काही टाईप्स आपल्याला शिकायचे. क्रोमॅटोग्राफीचा पेपर, ज्या पेपरच्या मदतीने आपण पिगमेंटला सेपरेट केलं आणि कलरच्या बेसिसवर वेगळं केलं, याच्यावरूनच आपण पिगमेंट ओळखू शकलो, बरोबर आहे की नाही बाळांनो? चला मग एक एक पिगमेंटला आपल्याला शिकायचं आहे बेटा. इथं एक एक पिगमेंट म्हणताना सगळ्यात पहिला पिगमेंट मी इथं घेतला बेटा, दॅट इज अ क्लोरोफिल. लक्ष द्या बेटा सगळ्यांना. कुठला पिगमेंट घेतला बेटा मी इथं? क्लोरोफिल. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात तुम्ही ठेवायची बेटा. तुम्ही म्हणाल सर कुठली? क्लोरोफिलमध्ये काय शिकायचं? जनरल पॉईंट बघू बेटा आपण. क्लोरोफिल काय करतो बाळांनो आपल्याला इथं समजून घ्या. क्लोरोफिल प्रोव्हाइड ग्रीन कलर. कुठला कलर येतो बेटा मला सांगा इथं? ग्रीन कलर. क्लोरोफिलमुळे आपण सांगतो मित्रांनो इथं ग्रीन कलर येतोय. काय बेटा? इथं ग्रीन कलर येतोय. मग सर क्लोरोफिलची दुसरी प्रॉपर्टी काय आहे सर अजून? तर आपण सांगतो बेटा वॉटरमध्ये, लक्ष द्या, क्लोरोफिल नावाचा पिगमेंट, क्लोरोफिल नावाचं केमिकल कंपाऊंड जो लाईटला ॲब्झॉर्ब करतो तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणून वॉटर इनसोल्युबल. इनसोल्युबल म्हणजे नॉट डिझॉल्व. क्लोरोफिल नावाचा पिगमेंट हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतोय का? नाही. क्लोरोफिल नावाचा कंपाऊंड हा पिगमेंट हे केमिकल स्ट्रक्चर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं का? नाही. वॉटरमध्ये मुळीच डिझॉल्व्ह होणार नाही. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही म्हणून त्याला म्हटलं वॉटर इनसोल्युबल. मग सर हा कशापासून तयार झालेला आहे? तर आपण म्हणतो हा लिपिडपासून तयार झालेला आहे. कशापासून तयार झाला आहे? लिपिड. समजते बेटा? आपलं बायोमॉलिक्यूलमध्ये शिकलोय लिपिड म्हणजे काय? फॅट्स आणि ऑइल. मग तसं आपण काय म्हटलं बेटा? हा कुठं तयार झाला आहे? तर हा लिपिडपासून तयार झालेला आहे. कुठं प्रेझेंट आहे? थॅलॅकॉइडमध्ये प्रेझेंट. सर एखादा कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नसेल तर तो कोणामध्ये डिझॉल्व्ह होतो? तर आपण म्हणतो बेटा इथं इट कॅन डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. काय बेटा इथं? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? केमिस्ट्री आपल्याला काय शिकवतं बेटा? केमिस्ट्रीचं म्हणणं असं आहे जे पाण्यात डिझॉल्व्ह होत नाही ते कुठेतरी डिझॉल्व्ह होणार. पाण्यात जे डिझॉल्व्ह होत नाही ते कुठेतरी डिझॉल्व्ह होणार. मग कुठे डिझॉल्व्ह होणार असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपण त्याला म्हणतो बेटा इट डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग क्लोरोफिलमध्ये आपल्याला शिकायचं काय बेटा? आता लक्ष द्या सगळ्यांनी इथं. या क्लोरोफिलसाठी आपण काय केले? दोन टाईप बघतो बेटा आपण. याचे भरपूर सारे टाईप्स आहेत पण मी इथं काय काय लिहितो ते बघा. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, असे भरपूर टाईप्स आहेत. आपण सांगतोय हा क्लोरोफिल जो मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट आहे त्याच्यामध्ये किती टाईप सांगितले? ए, बी, सी, डी, ई असे 5 टाईप सांगितले. आपण ज्या वेळेस अल्गी शिकलो, काय शिकलो बाळांनो? आपण अल्गी शिकलो. मित्रांनो अल्गी शिकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळाली ती म्हणजे काय? अल्गीमध्ये क्लोरोफिल ए इज अ मोस्ट कॉमन पिगमेंट, बी क्लोरोफायसीमध्ये, सी फिओफायसीमध्ये, डी रेड अल्गीमध्ये. म्हणजे याचा अर्थ पिगमेंट्स बघायचे म्हटले तर सगळ्यात पहिले पिगमेंट जो बघायचा आपल्याला तो कुठला पिगमेंट बघायचा बेटा मला सांगा? क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? ही गोष्ट कधीच विसरू नका. आता क्लोरोफिल ए बद्दलचेच पॉईंट महत्त्वाचे आहे. क्लोरोफिल बी सी डी ते महत्त्वाचं नाही, एका वाक्यात सांगून दिलं नंतर मी. क्लोरोफिल ए खूप महत्त्वाचा आहे बाळांनो आपल्यासाठी. कसा महत्त्वाचा आहे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट काय बेटा? याला म्हटलं जातं युनिव्हर्सल पिगमेंट. काय म्हणतो आपण याला? युनिव्हर्सल पिगमेंट. पिग छोटं लिहिलं बेटा. पिग म्हणजे काय? पिगमेंट म्हणायचं नाही, डुक्कर म्हणणार. सर हे युनिव्हर्सल डुक्कर आहे. हां समजलं? युनिव्हर्सल डुक्कर नाही, युनिव्हर्सल पिगमेंट म्हणायचं बेटा. युनिव्हर्सल का म्हटलं आपण? तर हा सगळीकडे सापडतो.
हा बॅक्टेरियामध्ये सापडतो, हा आपल्याला युकॅरियोटिकमध्ये सापडतो, म्हणजे प्लांट्समध्ये पण सापडतो, बॅक्टेरियामध्ये पण सापडतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल नाव दिलं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या पिगमेंट्समधून हा सगळ्यात जास्त मिळणारा आहे, म्हणून आपण याला म्हटलं बेटा मोस्ट ॲबंडंट डुक्कर पिगमेंट. सगळ्यात जास्त सापडणारा आणि सगळीकडे सापडणारा, हे दोघेही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला कोणी विचारलं कॅन यू थिंक द मोस्ट ॲबंडंट पिगमेंट इज क्लोरोफिल ए, कोण असणार आहे बेटा? क्लोरोफिल ए, विच इज अ युनिव्हर्सल पिगमेंट, क्लोरोफिल ए, कारण हा सगळ्यांमध्ये प्रेझेंट असतो. मग क्लोरोफिल ए मध्ये काय महत्त्वाचं आहे, तर क्लोरोफिल एला आपण म्हणतो बेटा याच्यात काय काय प्रेझेंट आहे. मग आपण इथं पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हा जिपमरचा क्वेश्चन आहे बेटा आलेला, सिंथेसाइज फ्रॉम ग्लायसिन. काय नाव सांगितलं बेटा अमायनो ॲसिडचं मी? ग्लायसिन. बायोमॉलिक्यूलमधून आलो बेटा हा. ग्लायसिन काय बेटा? एक प्रकारचा अमायनो ॲसिड. ग्लायसिन नावाच्या अमायनो ॲसिडपासून क्लोरोफिल ए नावाचा केमिकल कंपाऊंड तयार होतो. आता फक्त ग्लायसिनपासून नाही तयार होत, त्याच्यात भरपूर सारे ॲसिड आहेत, पण जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तो कुठला अमायनो ॲसिड पार्टिसिपेट करतो? ग्लायसिन नावाचा अमायनो ॲसिड पार्टिसिपेट करतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कुठले कुठले मिनरल, कुठले कुठले एलिमेंट गरजेचे आहेत, तर आपण सांगतो मॅग्नेशियम गरजेचा आहे, इथं आयर्न गरजेचा आहे, इथं नायट्रोजन गरजेचं आहे. ओके, कोण कोण? मॅग्नेशियम, आयर्न आणि नायट्रोजन. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, याचं स्ट्रक्चर जेव्हा आपण बघतो बेटा, याचं स्ट्रक्चर मिनरल न्यूट्रिशनमधून आणतो बेटा पॉईंट. आता याला म्हणतात बेटा चॅप्टरला लिंक करून देणे. समजते बाळांनो, हेच जबरदस्त NCERT पोस्टमार्टम आहे बेटा. आणि मॅग्नेशियम आपण काय म्हणतो बेटा? मॅग्नेशियम इज सेंट्रल एलिमेंट. मॅग्नेशियम काय बेटा आहे इथं? सेंट्रल एलिमेंट. मग क्लोरोफिल स्ट्रक्चरला सेंट्रली कोण प्रेझेंट असतो? मॅग्नेशियम. कोण प्रेझेंट असतो बेटा मला सांगा इथं? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम आपण सांगितलं बेटा हा सेंट्रल ॲटम आहे किंवा सेंट्रल एलिमेंट आहे. समजलं बाळांनो सगळ्यांना? इथं याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून देऊ शकतो, पण काही नाही बाळांनो. उगं आपण म्हणतो बेटा आता त्याला म्हणा C55, H72, मग नायट्रोजन किती, ऑक्सिजन किती, 4 आणि 5, ते काही विचारत नाही बेटा. असंही आउट ऑफ आहे. मागच्या वर्षापर्यंत हे चॅप्टर बेटा स्टेट बोर्डला होतं बाळांनो, म्हणून आपण 12वीच्या सगळ्या कंटेंटला घेत होतो. आताही मी सगळ्याच कंटेंट घेतो, पण NCERT पहिले मग स्टेट बोर्ड बेटा. त्याच्यापेक्षा आपण स्टेट बोर्डमध्ये सगळेच पॉईंट कव्हर करतोय, पण अननेसेसरी एक्स्ट्रा पॉईंट नाही घेणार बेटा मी. सो क्लोरोफिलपर्यंत इथपर्यंत पॉईंट समजले. दुसरी महत्त्वाची गोष्ट बेटा, बऱ्याच स्टुडंटचे मेसेज कॉल आलेले आहेत बाळांनो. ओके, आणि तुमचा रिस्पॉन्स खरंच चांगला आहे बेटा, पण तुम्ही घरी अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही की अभ्यास करत नाही बेटा, तुम्ही 100% अभ्यास करतायत, त्या गोष्टीला मी मान्य पण करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, आपण जेवढा अभ्यास काल केला त्याच्यापेक्षा 10 मिनटं आज जास्त करायचा. बरोबर आहे ना? 10 दिवसानंतर ते 100 मिनटं झालेले असतात बाळांनो. 100 मिनटाचा अर्थ बेटा आपण जवळजवळ 1.5 तास म्हणतो त्याला. म्हणजे आपल्यामध्ये स्वतःमध्ये किती बदल होतात हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि जेवढे नवीन स्टुडंट आलेले आहेत बेटा, तुम्ही नवीन स्टुडंट एक गोष्ट डोक्यात एकदम काढून टाका बाळांनो. तुमचं अगोदर कसं झालं, काय झालं, तुम्ही सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतात बेटा, बरोबर आहे, पण आजपासून नव्याने सुरुवात करा. तुमचं सगळं चांगलं करून घेतो बेटा आपण RBC, आणि तुमच्या या रिस्पॉन्समुळेच काय झालं आहे बाळांनो, RBCला एक वेगळी एनर्जी मिळालेली. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून जे नवीन स्टुडंट आहेत बेटा, म्हणजे ज्यांनी 12वीला RBC जॉईन केलेलं आहे, आणि जे आपण म्हणूयात बेटा जे 11वीपासून येत आहे, त्या दोघं स्टुडंटला मी रिक्वेस्ट करतो बेटा की तुमची जे भाऊ बहिणी असतील, जेव्हा मित्र असतील, कॉलनीतले, गावातले, जे आपण 10वीला आता, त्यांना ती आवर्जून ते RBC सांगा बाळा. मी का म्हणतोय आवर्जून, याच्यामागे एकच कारण आहे, तुमचं जे नुकसान 11वीत झालं बाळांनो, ते दुसऱ्याचं होऊ देऊ नका. आता आपल्या मनात असतो नाही माझं नुकसान झालं मी त्याचं पण होऊ देणार, अशी घाणेरडी बुद्धी आपली ठेवू नये. लोकांचं चांगलंच करावं बेटा. आपलं चांगलं होईल माहीत नाही, पण लोकांचं 100% चांगलं करत राहा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेटा, जे नवीन स्टुडंट आहेत बेटा, त्या नवीन स्टुडंटने कंपल्सरी मेसेज टाकायचा आहे बेटा. मला मी काय सांगतोय लक्ष द्या, माझा नंबर सगळ्यांकडे बाळांनो, मी कंपल्सरी मेसेज टाकायचा म्हणतोय. डाऊटच्या नंबरला टाका, कुठेही टाका, पण कंपल्सरी मेसेज टाका की तुम्हाला RBC कसं वाटलं, RBC कडनं अजून तुम्ही काय एक्सपेक्ट करतायत. हे नवीन स्टुडंट टाकलं तरी चालेल. आपण अजून फीडबॅक घेऊ बेटा, आणि आपण अजून पुढे जाऊ बाळांनो. ओके, चल लक्ष द्या. मग आपण काय शिकलो बाळांनो इथं, तर क्लोरोफिल ए नावाचा पिगमेंट आपल्याला काय सांगतोय की मी युनिव्हर्सल पिगमेंट आहे, मी सगळीकडे सापडणारा पिगमेंट आहे, मी ग्लायसिन नावाच्या अमायनो ॲसिडपासून तयार होतो, आणि माझ्यामध्ये मॅग्नेशियम, आयर्न आणि नायट्रोजन हे महत्त्वाचे घटक आहे. माझ्यामध्ये जर बघितलं तर सेंट्रल एलिमेंट, सेंट्रल ॲटम म्हणून कोण काम करतं इथं? मॅग्नेशियम काम करतोय. समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत? से यस ऑर नो यार. चलो पुढे लक्ष द्या. आता यानंतर बेटा आपण क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, डी आज मी घेत बसणार नाही. ओके, हां, तुम्हाला एक पॉईंट महत्त्वाचा ॲड करायचा आहे, तिथं ॲड करू शकतात बेटा तुम्ही. ओके, मी इथं लिहून देतो बेटा. मेन
मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट. महत्वाचा फोटोसिंथेटिक पिगमेंट कोण आहे असं जर तुम्हाला विचारलं तर डोळे बंद करून काय सांगायचं बेटा, इट इज अ क्लोरोफिल. का आहे सर हा, हळूहळू तुम्हाला समजेल बेटा, हळूहळू तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. थोडं वेट करा, जबरदस्त करणार आहे बेटा मी पॉईंटला, फक्त थोडासा वेट घ्या बेटा. ओके चलो इकडे लक्ष द्या. आता यानंतर आपण नेक्स्ट पिगमेंट घेतो बेटा. नेक्स्ट पिगमेंटकडे लक्ष द्या. दॅट इज अ कॅरोटिनॉइड पिगमेंट. काय घेतलं बेटा आपण इथं, कॅरोटिनॉइड. क्लोरोफिल ए नावाच्या पिगमेंट नंतर मी आता कुठला पिगमेंट घेतला बेटा मला सांगा, इथं कॅरोटिनॉइड पिगमेंट घेतलाय. कुठला पिगमेंट घेतला बेटा मी इथं, कॅरोटिनॉइड पिगमेंट. हां अजून एक गोष्ट, कलर हे महत्त्वाचे असतात बेटा. क्लोरोफिल म्हणजे आपण म्हणतो बेटा ब्राईट ब्ल्यू कलर, ब्राईट ब्ल्यू किंवा ब्राईट ब्ल्यू ग्रीन कलर म्हणतो बेटा आपण त्याला. हां ब्राईट ब्ल्यू ग्रीन कलर मिळतो. झॅन्थोफिलमुळे आपण कॅरोटिनॉइडमुळे काय मिळतो बेटा, येलो कलर मिळतो. झॅन्थोफिलमुळे आपण म्हणतो येलो टू ऑरेंज मिळतो. हे सगळे यांसाठी दिलेलं आहे बाळा. ओके कॅरोटिनॉइड ही कॅटेगरी बेटा. कॅरोटिनॉइड कॅटेगरी याच्यामध्ये दोन पिगमेंट येतात. एकाचं नाव आहे बाळांनो झॅन्थोफिल, हा येलो कलर देतो बेटा, आणि दुसऱ्याचं नाव आहे बेटा इथं कॅरोटीन. कॅरोटीन हा येलो टू येलो ऑरेंज कलर देतो बेटा आपल्या प्लांटला. समजलं बाळांनो सगळ्यांना. याचे 2-3 टाईप पडतात, पण मोस्टली जो आपण बघतो बाळांनो तो बीटा कॅरोटीन असतो. मी सहज लिहिलंय, मी सांगेल का लिहिलंय. एक क्वेश्चन डिस्कस करेल बेटा तुम्हाला, जुना क्वेश्चन आहे. जुना म्हणजे खूपच जुना आहे, 8-9 वर्षापूर्वीचा क्वेश्चन. चला इकडे लक्ष द्या. आता कॅरोटिनॉइड बद्दल काय सांगायचं, तर कॅरोटिनॉइड आपण काय म्हणतो बेटा, हा युनिव्हर्सल पिगमेंट प्रेझेंट आहे. हा सुद्धा काय बेटा मला सांगा, युनिव्हर्सल पिगमेंट आहे. आता इथं तुमची गफलत होऊ शकते, आपण याला म्हणतो बेटा इट इज अ युनिव्हर्सल पिगमेंट. पण इथं काय लिहितो बेटा मी, नॉट इन प्रोकॅरियोट्स. चलो प्रोकॅरियोटिक मध्ये नाही, प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरियल क्लोरोफिल ए पण आहे बाळांनो. क्लोरोफिल ए बॅक्टेरियात पण असतो, त्याला नाव देतात बॅक्टेरियो क्लोरोफिल, बॅक्टेरियो विरिडिन असे त्याचे नाव आहेत बाळांनो. पण आताची कंडिशन काय बेटा, मी जर कॅरोटिनॉइड पिगमेंट म्हटलो तर हा कॅरोटिनॉइड पिगमेंट काय आहे तर युनिव्हर्सल आहे, पण हा प्रोकॅरियोटिक मध्ये नाही, हा बॅक्टेरियामध्ये नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळांनो, याचं काम काय आहे, हा कशामध्ये मदत करतो आपल्याला, तर आपण म्हणतो बेटा हा प्रोटेक्शन मध्ये मदत करतो. प्रोटेक्शन फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन. काय बाळांनो मला सांगा इथं, फोटो ऑक्सिडेशन. आता तुम्ही म्हणाल सर हे काय, बघा एनसीईआरटीच्या प्रत्येक लाईनला समजून घ्यायचं आहे राजा आपल्याला. मी काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला की कॅरोटिनॉइड नावाचा पिगमेंट हा युनिव्हर्सल आहे. मग त्याचं काम काय सर, तो पण लाईट ॲब्झॉर्ब करता का, हो तो लाईट ॲब्झॉर्ब करतो बेटा, पण लाईट ॲब्झॉर्ब करतो कशासाठी, प्रोटेक्शन फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन. याचा अर्थ काय झाला, फोटो ऑक्सिडेशन म्हणजे काय, चला लक्ष द्या, याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्या. आपण सांगितलं बेटा हाय अमाउंट ऑफ एनर्जी, हाय अमाउंट ऑफ एनर्जी, हाय अमाउंट ऑफ एनर्जी. कुठली एनर्जी बेटा मला सांगा, लाईट एनर्जी, सोलार एनर्जी. सन कडनं मला सांगा आपल्याला पाहिजे तेवढीच एनर्जी येते का नाही. सन इज अ सोर्स ऑफ एनर्जी. सूर्य हा सोर्स आहे बाळांनो एनर्जीचा, भरमसाठ प्रमाणामध्ये एनर्जी मिळणार आहे. पण मला सांगा मित्रांनो, एवढी एनर्जी जर आपण ॲब्झॉर्ब केली, आपण मरून जाऊ शकतो. आपण म्हणजे आपलं प्लांटबद्दल बोलतो बेटा मी. पण मग प्लांटचं लीफ का मरत नाही सर, एवढी मोठी सनलाईट आहे, असं कसं होतं सर इथं. याच्या मागे काय बेटा, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब बाय हाय अमाउंट ऑफ एनर्जीला कोण ॲब्झॉर्ब करतंय, ॲब्झॉर्ब बाय कॅरोटिनॉइड पिगमेंट. हाय अमाउंट ऑफ एनर्जी सनलाइट कडनं येते, तो कॅरोटिनॉइड पिगमेंट काय करतोय, ॲब्झॉर्ब करतोय. आणि मग पुढे काय, ट्रान्सफर ओनली सम or required energy to chlorophyll. लक्ष द्या, आपण काय सांगितलं मित्रांनो, खूप जास्त अमाऊंट ऑफ मध्ये एनर्जी आली, खूप जास्त अमाऊंट ऑफ मध्ये लाईट एनर्जी आली, पण ती सगळी कोणी ॲब्झॉर्ब केली, कॅरोटिनॉइडने. मग कॅरोटिनॉइड पिगमेंटने काय केलं, क्लोरोफिलला पाहिजे तेवढी याने काय केली बेटा, एनर्जी.
म्हणजे जसं तुम्ही फिल्टर वापरतात बेटा स्नॅपचॅट इंस्टाग्राम फिल्टर वापरतात ना फोटो काढायला तसं इथे फिल्टर केलं बेटा इथं क्लोरोफिलला डॅमेज होण्यापासून वाचवलं क्लोरोफिलला डॅमेज होण्यापासून वाचवलं म्हणजेच इथं आपण काय म्हणतो इथं लक्ष द्या बेटा सगळ्यांनी हाय अमाउंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब बाय कॅरोटिनॉइड पिगमेंट ट्रान्सफर ओनली सम रिक्वायर्ड एनर्जी टू क्लोरोफिल ओके लक्ष द्यायचा अर्थ काय सो दॅट इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम स्ट्रक्चरल डॅमेज स्ट्रक्चरल डॅमेजेस या स्ट्रक्चरल डॅमेजला कोणामुळे होणार आहे सनलाईटमुळे होणार आहे कोणामुळे होणार आहे बेटा हे सनलाईटमुळे होणार आहे आणि म्हणून त्याला म्हणतात बेटा फोटो ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फोटो म्हणजे काय सनलाईट एनर्जीमुळे स्ट्रक्चरचे इलेक्ट्रॉन लॉस होणार स्ट्रक्चर ब्रेकडाऊन होणार म्हणून क्लोरोफिल पिगमेंट डॅमेज होऊ शकतात मग फोटोसिंथेसिस पुढे जाऊन होणार नाही पण हे असं व्हायला नको म्हणून कॅरोटिनॉइड पिगमेंट काय करतात शिल्ड म्हणून काम करतात काय म्हणून काम करतात बेटा इथं शिल्ड म्हणून काम करतात म्हणून याला म्हणतात बेटा शिल्ड पिगमेंट काय म्हणतो आपण याला शिल्ड पिगमेंट जेवढी गरजेची आहे तेवढीच लाईट द्या आणि याला जास्त एनर्जीपासून ब्रेकडाऊन होण्यापासून वाचवा याला आपण म्हणतो बेटा फोटो ऑक्सिडेशन काय म्हणतो आपण याला फोटो ऑक्सिडेशन मित्रांनो मी काय शिकवलं तुम्हाला आज इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स आपण घेतले क्लोरोफिल पिगमेंट आणि कॅरोटिनॉइड पिगमेंट क्लोरोफिल पिगमेंट बोथ आर हायड्रोफोबिक पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही तो कोणापासून तयार झाला आहे लिपिडपासून त्याच्यात कोण कोण प्रेझेंट आहे बेटा क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम नायट्रोजन आयर्न समजलं बाळांनो सगळ्यांना कॅरोटिनॉइडमधून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा मी जनरली सांगतो लिहायचं तर लिहून घ्या विटॅमिन ए हा या कॅरोटीनपासून तयार करतात आता हे कोणी विचारणार नाही पण लक्षात राहू द्या बेटा एक शब्द लक्षात ठेवायला काय हरकत आहे विटॅमिन ए इज सिंथेसाइज फ्रॉम बीटा कॅरोटीन कोणापासून बाळांनो बीटा कॅरोटीन समजले बेटा सगळ्यांना इथपर्यंत चला फळावरचं व्यवस्थित लिहून घ्या बरं बाळांनो सगळ्यांनी चला बाळांनो आता आपण काय करतो बेटा आज आपल्याला या चॅप्टरचा सगळ्यात डिफिकल्ट पॉईंट आहे बेटा डिफिकल्ट आपल्यासाठी नाही मी तुम्हाला परत सांगतो बेटा ग्राफ अशी गोष्ट असते बेटा ग्राफ इतके सोपे असतात फटक्यात ग्राफ सॉल्व्ह होतात बेटा पण तो ग्राफ समजणंही गरजेचं आहे सो आज आपण काय करतो बेटा ग्राफला स्टडी करणार आहे आज मी एकच ग्राफ सांगेल उद्या मी 2 ग्राफ घेईल बेटा म्हणजे नेक्स्ट लेक्चरला ओके चलो लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी बोर्डकडे आपण सगळ्यात पहिले आज काय शिकतो बेटा इथं ॲब्झॉर्प्शन लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ओके आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम जो आहे त्याचा फिजिक्समध्ये जो अर्थ आहे तोच अर्थ इथं पण आहे का हो बेटा पण बायोलॉजीतून शिकतोय ना मग तेवढाच अर्थ घ्या जेवढा बायोलॉजीत दिलेला आहे ओके चलो बोर्डकडे लक्ष बेटा सगळ्यांनी ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रमचा अर्थ काय होतो किंवा याच्यात शिकायचं काय बेटा आपल्याला ओके मी याची डेफिनेशन लिहितोय बाळांनो इथं व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो मी काय म्हणतोय ग्राफिकल काय शब्द वापरलाय बाळांनो मी इथं ग्राफिकल म्हणजे काय ग्राफ तयार केला आपण मग कोणाचा ग्राफ तयार केला तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय सांगितलं मित्रांनो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन चला लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी बोर्डकडे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लाईट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लाईट absorbed by pigments आता तुम्ही लाईट्स म्हणा किंवा हवं तर बेटा इथं तुम्ही स्पेक्ट्रम म्हणा तरी चालतं मग हा ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय तर त्या पिगमेंटने जी लाईट ॲब्झॉर्ब केली त्याला ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवणे त्याला आपण म्हणतो बेटा दॅट इज अ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम समजलं बाळांनो सगळ्यांना एनसीईआरटीने 3 ग्राफ सलग एका खाली एक दिलेत बेटा पण ते तुम्हाला थोडं समजायला अवघड जाईल म्हणून आपण काय करतो हळूहळू ग्राफ शिकायचे बेटा घाई करायची नाही कुठल्या गोष्टीची ओके चलो लक्ष द्या आता मी इथं पहिले ग्राफ ड्रॉ करतो ग्राफच्या प्रत्येक बीटला समजून घेऊ एनसीईआरटी बेस क्वेश्चन कसे तयार होतात ते पण समजून घेऊ ओके चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे मी आता इथं काय केलं बेटा ग्राफ ड्रॉ करताना वाय ॲक्सिस घेतला आणि हा एक्स ॲक्सिस घेतला बरोबर आहे की नाही बेटा नाही सर हा काय झाला एक्स ॲक्सिस हा काय झाला वाय ॲक्सिस म्हणजे पहिलीच गोष्ट महत्त्वाची एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण ग्राफ रिप्रेझेंटेशन करतोय इथपर्यंत बरोबर आहे की नाही बाळांनो सगळ्यांनी सांगा पण मित्रांनो
एक्स ॲक्सिसला आपण काय घेतो इथं, तर मी इथं काय म्हणतो लाईट वेवलेंथ, लाईट मी लॅम्बडा लिहून देतो बेटा वेवलेंथ. ओके, पण कशामध्ये बेटा याचं युनिट काय सांगितलं आहे, नॅनोमीटर. काय सांगितलं आहे, नॅनोमीटर. आणि इकडचा जो आहे बेटा तर आपण याला काय म्हणतो बेटा, ॲब्झॉर्प्शन. ओके, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. इथं काय घेतो बेटा आपण, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. मला सांगा इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना, से यस ऑर नो. आलं बाळांनो. आता मी रेड कलरने सगळ्यात मोठी गोष्ट लिहितो बेटा, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायची बाळांनो. इथं मी काय लिहिलं बेटा, इथं मी सगळ्यात पहिले लिहिलं 400 नॅनोमीटर. आता इथं अगोदर बाकीचे फिगर आहेत ना बेटा, मी एक ॲरो करून देतो, असा एन लिहून दिलं, याचा अर्थ होतो अगोदरचे नंबर आपण मिनिमाइज केलेले आहेत. 400. त्यानंतर मी इथं घेतला बेटा, थोडा दूर करतो, 500 नॅनोमीटर. यानंतर मी घेतला 600 नॅनोमीटर. यानंतर मी घेतलं 700 नॅनोमीटर. तुम्ही NCERTच्या तिघं ग्राफला कम्पेअर केलं तर तिघं ग्राफमध्ये आपण बघतो बाळांनो हे दिलेलं आहे. खाली बघा तुम्ही, सगळ्यात शेवटी दिलेलं आहे बेटा 400, 500, 600, 700. इथूनच पहिला क्वेश्चन तयार झाला. कुठला क्वेश्चन तयार झाला बेटा, लक्षात सगळ्यांनी. पहिला क्वेश्चन किती जबरदस्त महत्त्वाचा आहे. इथं आपण इफेक्टिव्ह वेवलेंथ सांगितली बेटा, इफेक्टिव्ह वेवलेंथ काय आहे तर आपण सांगतो बेटा 400 to 700 नॅनोमीटर. समजलं बेटा. इफेक्टिव्हचा अर्थ काय तर विबग्योर आपण म्हणतो बेटा, त्याला काय म्हणतो आपण, विबग्योर म्हणा किंवा विबग्योर म्हणा. आम्ही याला विबग्योर म्हणायचो बेटा. ओके, विबग्योर. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात. मग आता आपण काय सांगतो सर तुम्ही हे का घेतलं, लाईट ॲब्झॉर्प्शन 400 पासून 700 पर्यंत होते. आता पुढचा पॉईंट बघा किती जबरदस्त तयार केला बेटा आपण. याला म्हणतो बेटा आपण फोटोसिंथेटिकली, लक्ष द्या, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रिजन. फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रिजनला शॉर्टकट म्हणतात बेटा पार. जो काय असेल बेटा मला सांगा इथं, हा पार रिजन जो याची रेंज काय बेटा मग 400 to 700 नॅनोमीटर. या जगामध्ये तुम्ही कुठे पण जा बेटा, कोणालाच हे सांगता येत नाही की NCERT व्हॅल्यू कशा दिलेल्या आहेत. लोक तुम्हाला सांगून देतील 400 ते 700 बेटा पार रिजन असतो. अरे राजा खरं आहे, पण NCERT कसं सांगतं, NCERT सांगतं की जो ग्राफ तुम्ही ड्रॉ करणार आहे त्या ग्राफच्या खाली एक्स ॲक्सिसला बघा, जिथं आम्ही 400 पासून 700 पर्यंत हायलाईट केलेलं आहे. कारण बाकीचे याच्या अगोदर याच्यानंतर आपल्या प्लांटला फोटोसिंथेसिससाठी गरजेचे नाहीत. मग 400 ते 700 आपण म्हणतोय हा फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रिजन असणार आहे. काय असणार आहे बेटा, हा फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रिजन. मग सर आता त्याच्यात पिगमेंट कोणते कोणते घेणार, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटिनॉइड. काय काय सांगितलं, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटिनॉइड. कॅरोटिनॉइड सगळ्यात शेवटी सांगेल, पहिले क्लोरोफिल ए मग क्लोरोफिल बी. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं क्लोरोफिल ए साठी मी ग्रीन कलर वापरतोय बाळांनो, तुम्ही पण कलर वापरायचे. मी सांगितलंय ब्ल्यू, रेड, ग्रीन आणि ब्लॅक 4 पेन तुमच्या आयुष्यात पाहिजे बेटा, जोपर्यंत तुम्ही डॉक्टर कंप्लीट होत नाही. प्रत्येक कलर एक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो बेटा. ओके, चलो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण काय केलं बेटा, इथं समजण्यासाठी लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं समजण्यासाठी आपण काय केलं बेटा, इथे एक ग्राफ ड्रॉ केला मी. हां, आपण एक ग्राफ ड्रॉ केला बेटा. दिसतोय सगळ्यांना ग्राफ इथं. हा ग्राफ कोणासाठी आहे सर, आपण सांगितलं हा ग्राफ क्लोरोफिल ए साठी आहे. कोणासाठी बेटा, हा क्लोरोफिल ए साठी आहे. इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना. आता मी काय करतोय बेटा, अजून छान हायलाइट व्हावं म्हणून मी रेड कलर वापरतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. इथं रेड कलर सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. रेड कलर काय बेटा मला सांगा, क्लोरोफिल बी. पुन्हा एकदा लिहितो बेटा मी इथं. हा काय बेटा मला सांगा, क्लोरोफिल ए आणि रेड कलर म्हणजे काय बेटा, क्लोरोफिल बी. इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना. आता एक्झामचाच क्वेश्चन बघा कसा आहे. आपण इथं जर बघितलं, चांगल्या नजरेने बोर्डकडे बघा. कशा असता इकडे लक्ष द्या. चांगल्या नजरेने बोर्डकडे बघा आणि मला सांगा, जर मी इथं विचार केला क्लोरोफिल ए म्हणजे मोस्ट इसेन्शियल, मोस्ट ॲबंडंट युनिव्हर्सल पिगमेंट आहे. याचं ॲब्झॉर्प्शन कुठे बेटा, या ठिकाणी सापडतंय. बरोबर आहे बेटा. आणि याचं ॲब्झॉर्प्शन इथं बघितलं आपल्याला तर नियरली आपल्याला इथं सापडतंय. बरोबर आहे बेटा इथं. मग सर आहे काय, तर मित्रांनो
हा एक रिजन आपल्याला दिसला आणि हा रिजन दिसला. बघा ग्राफ किती सोपे असतात बेटा. हा एक रिजन आणि दोन रिजन म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला ॲब्झॉर्प्शन दिसत आहेत. बरोबर आहे ना बेटा. इथं चलो पुढच्या पॉईंटला लिहा बेटा. इथं सगळ्यांनी पॉईंटमध्ये लिहा. आपल्याला ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम कुठे ठिकाणी दिसला. आता मी क्लोरोफिल ए बी दोघांचं सांगू शकतो, पण मी लिहिताना कोणाचं लिहिलं क्लोरोफिल ए, कारण मोस्ट इसेन्शियल पिगमेंट कुठला आहे क्लोरोफिल ए. फोटोसिंथेसिस कोण करतो क्लोरोफिल ए. रिॲक्शन कोणामध्ये होणार आहे क्लोरोफिल ए. म्हणून आपण लिहितो ॲब्झॉर्प्शन पीक. ॲब्झॉर्प्शन पीक. पीक म्हणजे बेटा हे ऑप्टिमम वरचा पीक. हां पीक फॉर क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए साठी पीक कुठे कुठे बेटा मला सांगा. इथं इथं आहे आणि इथं आहे. म्हणजेच काय झालं लक्ष द्या इकडं. याला म्हणतात बेटा ब्ल्यू कलर किंवा याला आपण नाव देऊयात ब्ल्यू रिजन. बघा एनसायटीला असं स्टडी करायचं असतं. पहिले जे दोन पीक दिसत आहेत बेटा क्लोरोफिल ए बीचे ते कोणत्या रिजनमध्ये दिसत आहेत आपल्याला दॅट इज अ ब्ल्यू रिजनमध्ये. हा कुठल्या रिजनमध्ये दिसतोय बेटा आपल्याला विब ग्योर. सगळ्यात शेवटी आर असतो बेटा, म्हणून आपण याला म्हणतो बेटा रेड रिजन. काय म्हटलं बेटा आपण याला रेड रिजन. मग ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम कुठे दिसतोय इज ऑब्झर्व्ड इन ब्ल्यू अँड रेड रिजन. कुठे बेटा इथं ब्ल्यू आणि रेड रिजन. मला सांगा इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना. से येस ऑर नो. बघा किती साधं आणि सोपं आहे बाळांनो. मग आता याच्यात तुम्ही मला सांगा जर मी विचारलो सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शनचा पीक कोणामध्ये दिसतोय तर क्लोरोफिल एचा दिसतोय. बघा इथं इथं क्लोरोफिल बी पण दिसतोय नो डाऊट, पण मोस्ट इसेन्शियल कोण आहे बेटा फक्त क्लोरोफिल ए, म्हणून त्याच्याबद्दल घ्यायचं. अजून आपण पुढच्या चॅप्टरमध्ये अजून पुढं कन्सेप्ट घेऊ ना तेव्हा तर 100% क्लिअर होईल क्लोरोफिल एच का घेतात. ओके आहे बेटा सगळं पुढे. आतापर्यंत काय पाठ करायचं पीक काय मिळाला क्लोरोफिल ए. मग या क्लोरोफिल एला आणि या क्लोरोफिल एला मी कम्पेअर केलं. या क्लोरोफिल एच्या ॲब्झॉर्प्शनला कम्पेअर केलं या क्लोरोफिल एच्या ॲब्झॉर्प्शनला. मला सांगा सगळ्यात जास्त कुठे दिसतोय क्लोरोफिल ए. मग तो कुठे असेल बेटा 400 आणि 500च्या मध्ये ही जागा आहे बेटा 450 नॅनोमीटर. म्हणून इथं लिहितो बेटा आपण क्लोरोफिल ए मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन कुठे होतं बेटा मला सांगा 450 नॅनोमीटर. याला म्हणतात बेटा एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन. एनसीईआरटी वाक्य नाहीत बेटा, पण ग्राफला जर तुम्हाला असं कोणी शिकवलं तरच समजतं. सेल डिव्हिजनमध्ये पण असेच ग्राफ येतात, पण ते एक्सप्लेन केलं तर तुम्हाला लक्षात येतील, नाही तर येत नाही बाळांनो. उगं मी तुम्हाला काहीतरी सांगून देईल ग्राफ असे आहेत आणि एक्झामला काहीतरी कठीण टाकायचं मग मी लय भारी नाही मी मूर्ख झालो बेटा. मग का कारण माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलंच नाही. बरोबर आहे की नाही बाळांनो. इथं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःला ॲनालाइज करायला लावतोय कारण पुढचा ग्राफ तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे बेटा. या ग्राफचा मध्यभागी काय आला 450. सर तुम्ही क्लोरोफिल बीला का नाही घेते सर. अरे दादा तो इफेक्टिव्ह नाहीच आहे, तो फोटोसिंथेसिसमध्ये भाग घेत नाही, तो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही डायरेक्ट, म्हणून त्याला आपण घेत नाहीये. समजलं. आता या जगातला सगळ्यात मोठा पॉईंट हा रिजन बघा जास्त ॲब्झॉर्प्शन दिसतंय का नाही. मग कोणता कलर असेल प्लांट कोणता कलर ॲब्झॉर्ब करत नाही कोण लीस्ट इफिशियंट आहे त्याचं नाव आहे बेटा ग्रीन. कुठला बेटा इथं ग्रीन. ग्रीन कलरचा जर विचार केला इट इज अ मोस्ट लिस्ट इफिशियंट. सगळ्यात कमी वापरला जाणारा कोण आहे बेटा ग्रीन. का आहे मला सांगा का आहे काय कारण देणार बेटा तुम्ही याच्यात. अरे ग्रीन रिफ्लेक्ट होतो फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा रोलच नाही बाळांनो. समजलं का मित्रांनो मला सांगा इथपर्यंत. मग मोस्ट ॲबंडंट पिगमेंट कुठला आहे क्लोरोफिल ए. कुठे सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन दाखवतो ब्ल्यू रिजनमध्ये. बरोबर बेटा. त्यातल्या त्यात कुठली वेव्हलेंथ 450 नॅनोमीटर. बरोबर आहे. म्हणून आता मला सांगा ब्ल्यू लाईट महत्त्वाचा आहे का रेड लाईट महत्त्वाचा आहे. बरोबर आहे की नाही क्वेश्चन. एनसीईआरटी किती सुंदर पॉईंट सांगते बेटा. ब्ल्यू लाईट महत्त्वाचा आहे का रेड लाईट महत्त्वाचा आहे कसं सांगणार तुम्ही कसं सांगणार. आता पुढे मला हे सांगण्यासाठी मी तर क्वेश्चन लिहितो बेटा. आता विच वेवलेंथ इज मोस्ट इफेक्टिव्ह. या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे, पण मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये याला सांगणार पण आहे. हे काही या टॉपिकवरून समजत नाही. उद्या जो मी ग्राफ शिकवणार आहे बेटा पुढचा तुम्हाला त्या ग्राफचं नाव असेल बेटा ॲक्शन स्पेक्ट्रम. लेक्चर जाणून बिजून मी मोठे ठेवत नाही कारण तुम्हाला समजायला पण हवं बेटा. नुसतं शिकवणंच आपलं नाही आहे बेटा, आपल्याला समजणं पण महत्त्वाचं आहे. आज आपण फक्त शिकलो की लाईटला ॲब्झॉर्ब केल्यावर कसे आपल्याला ग्राफ मिळतात. याच्यात कॅरोटिनॉइडचा पण ग्राफ आहे बेटा, तो काही महत्त्वाचा नाही एवढा ग्राफ. तुम्ही कॅरोटिनॉइडला दाखवणार बेटा इथं दाखवून द्या. आता मी दाखवू का बरं ठीक आहे मी ब्लॅक कलरने दाखवतो लक्ष द्या.
हा जो आहे हा काय बेटा कॅरोटिनॉइड. हां तो रेड लाईट नाही तो पण ब्ल्यू लाईटच्या मध्येच असतो बेटा. ओके झालं. मग इथं आपण शिकलो बेटा आज ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये इफेक्टिव्ह वेव्हलेंथ 400 ते 700. फोटोसिंथेसिस याच रेंजमध्ये होतं 400 पासून 700 मध्ये. त्याच्यातला ग्रीन कलर वापरला तो का नाही म्हणून त्याला म्हणतात फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रिजन. ॲब्झॉर्प्शन पीक कोणाचा सगळ्यात जास्त आपण बघतो बेटा क्लोरोफिल एचा. क्लोरोफिल बीचा बघणार आहोत का नाही कारण इथं रिॲक्टिव्ह कोण आहे क्लोरोफिल ए. मला सांगा याच्यामध्ये ब्ल्यू आणि कुठला रिजन रेड लाईट. ब्ल्यूमध्ये पण मॅक्झिमम आहे तो कुठे बेटा 450. समजलं लेक्चर. छान अभ्यास करायचा आणि फीडबॅक द्यायला विसरायचं नाही तर मी बोलणार नाही तुम्हाला. हां इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. चला लिहा लवकर. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकू